नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवातीलाच एक मोठी बातमी मुंबईतल्या पावसाच्या संदर्भातली, ती म्हणजे मिठी नदीनं धोक्याची नव्हे तर अति धोक्याची पातळी काही काळाकरता ओलांडली होती आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना, नदीकाठचे ज्या झोपड्या आहेत, जी वस्ती आहे, जे नागरिक इथे राहतात, त्यांना तातडीनं सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. खबरदारी म्हणून या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. दरम्यान दादर, हिंदमाता, सायन, माटुंगा, दहिसर, नालासोपारा इथेही पावसानं दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. आपण ही मिठी नदीची काही वेळापूर्वीची दृश्य पाहतो आहोत. अतिधोक्याची पातळी मिठीनं ओलांडली होती काही काळ. आता हळूहळू मिठीचा प्रवाह ओसरायला सुरुवात झालेली आहे. आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी घटनास्थळावरून आढावा घेतला. पाहूया. मुंबईमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्यास एक महत्त्वाचा घटक म्हणजे पावसाचं पडलेलं पाणी हे वाहून न जाणं, आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा सोर्स जर कोणता असेल तर ती आहे मिठी नदी. मुंबईची ही मिठी नदी 26 जुलैला तिने भयानक रौद्र रूप धारण केलं होतं. आणि आताही जर आपण बघितलं की धोक्याची पातळी मिठी नदीनं ओलांडली, त्याच्यानंतर इथल्या काही रहिवाशांना स्थलांतरित करण्याचं काम पालिकेनं सुरू केलं. आता सध्या स्थगित केलेलं आहे असं इक्बाल चहल यांनी न्यूज 18 लोकमतला सांगितलं. पण दृश्य आपण दाखवू शकतोय की ही जी संरक्षक भिंत आहे त्याच्या जवळपास अवघा 1 मीटर जी जागा कमी आहे. म्हणजे जर 1 मीटर जरी वर चढलं तरी सगळं पाणी हे आजूबाजूच्या घरांमध्ये जाऊ शकतं. दोन्ही तीरावरच्या या झोपडपट्ट्या आपण दाखवू शकतो की हा खूप महत्त्वाचा असा पट्टा आहे की जिथे थोड्याशा पावसात पण मिठी नदीचं पाणी पूर्णपणे रस्त्यांवर येतं. विशेषतः क्रांतीनगरच्या भागातल्या काही कुटुंबांना पण पालिकेनं शिफ्ट केलेलं आहे. एकूणच येणारे 24 तास पण मुंबईसाठी हे खूप महत्त्वाचे आणि तितकेच काळजीचे असणार आहेत, कारण मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि भरतीची वेळ. आता जसं आपण मिठी नदीचं पाणी बघितलं की मिठी नदीचं पाणी वाहतंय का पुढे याची दृश्य बघायला मिळत नाहीत, कारण असंख्य गतीनं पाणी वाहतंय. भरतीची वेळ असल्यानं कुठलंही पाणी शहरातलं समुद्रात जात नाही आणि म्हणूनच पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. आता जर पालिकेला कोणी वाचवलं असेल तर ते पावसाने वाचवले आहे, कारण पावसानं जरा विश्रांती घेतली आहे. नाहीतर पाऊस अधिक भरती म्हणजे मुंबई शहर अगदी पाण्याखाली बुडलं असतं, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे पालिकेला आता या क्षणी तर कोणी वाचवलं असेल तर या थांबलेल्या पावसाने असं म्हणायला हरकत नाहीये. प्रवीण शेट्टी सह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर तिकडे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी सुद्धा या भागाची काही काळापूर्वी पाहणी केली आणि बरोबर बीकेसीच्या इथे जाऊन त्यांनी मिठीच्या पाण्याची पातळी केवढी वाढली आहे मिठी नदीच्या हे देखील पाहिलं. याशिवाय मिलन सबवे इथे पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करण्यात आली का याची सुद्धा त्यांनी पाहणी केली आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना सुद्धा दिल्या. काल रात्री 7 पासून सकाळी 7 वाजेपर्यंत जवळपास 12 तासात 230 मिलीमीटर पाऊस पडला, 230 मिलीमीटर. अँड त्याच्यामुळे मिठी नदीचा लेवल जो डेंजर लेवल 2.7 मीटरवर आहे ते 3.4 मीटरवर गेला होता, विच इज व्हेरी डेंजरस. आणि आम्ही लोकांच्या कुर्ला स्लम्समध्ये एव्हॅक्युएशन सुरू केलं होतं. परंतु आता सकाळपासून फ्रॉम 7 AM आता पाणी खाली आलेलं आहे. आता 2.7 जो डेंजर लेवल आहे त्याच्या तुलनेने आता 2.3 वर गेला. आता म्हणजे इट इज 0.4 मीटर नाव बिलो डेंजर लेवल. म्हणून आता जे कुर्ला स्लम मध्ये धोका होता ते धोका टळलाय सध्या. तुम्ही लोकांना इव्हॅक्युएट केलंय का? आम्ही काही लोकांना सुरुवात केली होती, परंतु पाणी 7 वाजेपासून पाऊस फार कमी झाला आणि 11 वाजता आम्ही आता वी हॅव हॉल्टेड द इव्हॅक्युएशन, कारण आता वॉटर इज वेल बिलो डेंजर लेवल नाव. तर तिकडे मुंबई अरबी समुद्रात भरती आलेली आहे. 4 मीटरच्या लाटा इथे उसळतील अशा प्रकारचा इशारा वेधशाळेच्या वतीनं देण्यात आलाय. महापालिकेनं हा अंदाज वर्तवला होता. सध्या कुठेही धोक्याची परिस्थिती निर्माण झालेली नाही. याचं एक कारण म्हणजे रात्रीपासून जरी मुसळधार पाऊस असला तरी भरतीच्या वेळेला मात्र पावसाचा जोर कमी झाला होता हे लक्षात आलंय आणि यामुळेच थोडीशी परिस्थिती आता सामान्य व्हायला लागली, नाहीतर परिस्थिती आणखीन बिकट होऊ शकली असती. मुंबईच्या अरबी समुद्रात हाय टाईडला सुरुवात झालेली आहे. आपण आता गेटवे ऑफ इंडिया या परिसरात उभा आपण पाहू शकतो की हाय टाईड जी आहे ती कशा पद्धतीनं अतिशय मोठं या ठिकाणी येताना दिसते.
साधारणतः 4 मीटरपेक्षा अधिक ही हायटाईड जी आहे ती आज या ठिकाणी सांगितलेली आहे आणि त्यासाठी महापालिकेनं एक धोक्याचा इशारा देखील दिलेला आहे। त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये हाय अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे, कारण पाऊस जो आहे तो अजूनही रिमझिम पडतोय। त्यामुळे शहरातलं वाहून जाणारं पाणी जे आहे ते समुद्रात सोडलं जात नाही आहे। त्यामुळे वॉटर लॉगिंग जी आहे ती शहरात सर्वत्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। पाण्याचा निचरा होत नाही आहे। जोपर्यंत ही हायटाईड आहे तोपर्यंत हा संपूर्ण परिसर जो आहे तो जलमयच राहील, हेच चित्र सध्या सर्वत्र मुंबईमध्ये दिसतं आहे। आणि मोठी हायटाईड झाल्यानंतर जर समजा पावसाचं प्रमाण जर वाढलं तर मुंबईचं जलमय होण्याचं प्रमाण जे आहे ते अजून वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। वेळ जर्नलिस्ट विनायक प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत।